प्रथमतः खानदेश सुपरफास्ट न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. आपण खानदेश सुपरफास्ट न्यूज चॅनलच्या माध्यमातून समाज हिताच्या, राष्ट्र हिताच्या, जनहिताच्या संपूर्ण वृत्त प्रसारण करत असतो. त्याच अनुषंगाने ह्या श्रीराम शक्तीपीठ क्षेत्राच्या माध्यमातून राष्ट्रसंत अनंत विभूषित श्री श्री 1008 श्री सोमेश्वरानंद सरस्वतीजी महाराज स्वामीजींच्या ह्या श्रीराम शक्तीपीठचा जो काही उदय, या उदयामार्फत जे काही कार्य चालतं राष्ट्रहिताचं, देशहिताचं, त्याच अनुषंगाने आध्यात्मिक आघाडीचे जिल्हाध्यक्ष महंत सिद्धेश्वरानंद सरस्वती महाराज यांचं देखील या ठिकाणी ह्या श्रीराम शक्तीपीठ मार्फत जनसामान्यांसाठी, राष्ट्रहितासाठी ज्यातून ह्या नाशिक त्र्यंबकेश्वर नगरीमध्ये येऊ घातलेल्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर, नाशिक त्र्यंबकेश्वरमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर चक्रतीर्थ बेज या ठिकाणी जे काही प्राचीन कुंभमेळ्याचं स्थान आहे, त्या स्थानाला कशा पद्धतीने शासनाचं लक्ष जावं यासाठी महंत सिद्धेश्वरानंद सरस्वती यांनी हे शासनाकडे वारंवार पाठपुरावा करून या ठिकाणाहून या स्थळाचं पावित्र्य कशा पद्धतीने पुढे जोपासलं जाऊ शकतं त्यासाठी आणि त्या पर्यटनासाठी, विकासासाठी जे काही शासनापुढे प्रस्तावना केली आणि ते आज रोजी फलित आपल्याला दिसून येतं. राज्य शासनाकडून 22 कोटी निधी आज चक्रतीर्थ बेजे या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आणि त्या निधीच्या अनुषंगाने आपण थोडक्यात स्वामी सोमेश्वरानंद सरस्वती महाराजांकडनं, गुरुदेवांकडनं आपण जाणून घेणार आहोत. कारण की राज्य शासनाकडनं, त्याचप्रमाणे कुंभमेळा मंत्री गिरीशजी महाजन असतील, त्याचप्रमाणे त्र्यंबक विधानसभा मतदारसंघाचे आमदार हिरामनजी खोसकर असतील, प्रशासकीय अधिकारी असतील, अन्य सर्वांच्या सोबतीने, मदतीने या ठिकाणी महंत सिद्धेश्वरानंद स्वामींनी जो काही पाठपुरावा केलेला होता त्या पाठपुराव्याला यश मिळालेलं आहे आणि त्या अनुषंगाने आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत. स्वामीजी रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी भगवान. रामकृष्ण. पहिल्या प्रथम तर तुमच्या चॅनलचं खूप खूप अभिनंदन. आपल्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि कुंभमेळ्याचे पालकमंत्री आपले गिरीश भाऊ महाजन, अतिशय सुंदर ह्या दोघांनी काम केलं. आणि विशेष मी चक्रतीर्थाबद्दल सांगेल की पुरातन कुंभमेळा इथे भरायचा आणि मला असं वाटतं सगळे कागदपत्र जे काही पुरावे आहेत ते सर्व श्रीराम शक्तीपीठाचे महंत सिद्धेश्वरानंद सरस्वती महाराजांनी खूप छान पाठपुरावा केला, शासनाला कागदपत्र वगैरे दिले. आणि विशेष मी माझ्या सर्व साधू संतांचं, 13ही आखाड्यांचं खूप खूप अभिनंदन करेल, सरकारचं खूप खूप अभिनंदन करेल की येणाऱ्या कुंभमेळ्यासाठी 22 कोटीचा निधी तीर्थचक्रराजासाठी, चक्रतीर्थासाठी, भेजे चक्रतीर्थ याच्यासाठी जो निधी दिलेला आहे, तर मला असं वाटतं की हे रंजल्या गांजलेले गोर गरीब, माझा सर्व आदिवासी बांधव समाज, म्हणजे नाशिकला खूप गर्दी होत असते, त्र्यंबकला पण खूप गर्दी होत असते, त्र्यंबक राजाला, आणि कुठेतरी आपण काय म्हणू, सगळ्यांना त्या पर्वाचं स्नान मिळावं, त्याचं पुण्य मिळावं, आणि म्हणून चक्रतीर्थाची डेव्हलपमेंट फार गरजेची होती. चक्रतीर्थाला निधी येणं फार गरजेचं होता. आणि माझ्या अंतकरणापासून मी सरकारचे खूप खूप अभिनंदन करतो, आभार मानतो. कारण की महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आपले फडणवीस साहेब त्यांनी विशेष लक्ष दिलं आणि गिरीश भाऊचं विशेष माझ्यावरती, श्रीराम शक्तीपीठावरती विशेष प्रेम आहे. साधू संतांच्या सान्निध्यामध्ये राहणारा तो महात्मा आहे आणि त्यांनी लक्ष दिलं, इथला परिसर बघितला, इथलं सर्व वातावरण त्यांनी पाहिलं. पर्यटनच नाही आहे तर हे तीर्थक्षेत्र आहे, हे पुरातन आहे, हे सनातन आहे. मला असं वाटतं हा फार मोठा इतिहास आहे. मी सर्व कुंभमेळ्याला जेवढेही साधू संत, महंत, महापुरुष, महामंडळेश्वर आचार्य जेवढे येतील तेवढ्यांचं हृदयापासून अभिनंदन करतो आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून सरकारचंही अभिनंदन करतो. आणि येणाऱ्या भाविकांचं, येणाऱ्या कुंभासाठी येणाऱ्या भाविकांचं, साधू संतांचं, महाराष्ट्राचं, दिव्य भारताचं आणि पूर्ण विश्वातून, जगातून या कुंभमेळ्यासाठी जनता येते, भक्त येतात. सर्वांचं खूप खूप अभिनंदन करतो. सर्वांना रामकृष्ण हरी. जय श्री राम.
त्याचप्रमाणे महंत सिद्धेश्वरानंद सरस्वती महाराज, आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. सर्वांना जय श्रीराम. नक्कीच जो काही शासनाने निर्णय घेतला त्याच्यामागे सर्वात मोठा हात जो असेल तो सिंहाचा वाटा म्हणजे आमचे स्वामीजी आहे. राष्ट्रसंत अनंत विभूषित श्री श्री 1008 महामंडलेश्वर स्वामी सोमेश्वरानंद सरस्वतीजी महाराज, ते आपण असं म्हणूया की कलियुगातले पुनरुत्थानाचे जनक आहे. कारण चक्रतीर्थ हे आपल्या सर्वांना माहिती आहे, पुरातन कुंभस्थान आहे. परंतु ते अनेक वर्षापासून म्हणजे याचा इतिहास शेकडो वर्षाचा आहे. साधारण 350 वर्षापूर्वी म्हणजे 350 वर्षापूर्वी तिथे कुंभ भरत असे. परंतु आपल्याला सगळ्यांना इतिहास माहिती आहे, त्याचे दाखले पुराणांमध्ये प्रत्येक ग्रंथामध्ये आहे की काय झालं आणि कशामुळे ते तिथे चक्रतीर्थावरती स्नान बंद पडले. परंतु स्वामीजी ज्यावेळेस तिथे वास्तवास आले त्यांना असं वाटलं की समाजातल्या जे तळागाळातले लोक आहे, जे आदिवासी समाज आहे, त्यांच्यापर्यंत कुंभ काय, आपली धर्मसंस्कृती काय किंवा धर्म काय हे कळत नाही. कारण त्यांना 2 वेळेचं जेवणाचं पडलेलं असतं. आपण म्हणतो ना, पोटाच्या उदरनिर्वाहासाठी ते दारोदारी भटकत असतात. परंतु स्वामीजींनी त्यांचा विचार केला आणि 2015-16च्या कुंभामध्ये इथे त्या चक्रतीर्थावरती एक धर्मध्वज झाला. आणि त्या धर्मध्वजाला ज्यावेळेस अमाप जनसागर लोटला तर असं लक्षात आलं की नक्कीच हे जागृत स्थान आहे आणि याचा जीर्णोद्धार झाला पाहिजे. त्या अनुषंगाने 8 सप्टेंबर 2015 साली पर्वस्नान झाले. पर्वस्नानाला जनतेने भरभरून, पंचकृषीतल्या जनतेने भरभरून साथ दिली आणि तिथे आज आपण बघितलं तर उभं राहण्यासारखी सुद्धा जागा नसताना आज 1 ते 1.25 लाख लोकांनी गुण्यागोविंदाने आणि आनंदामध्ये स्नानाचा आनंद घेतला आणि स्नान त्यांनी केलं. तर ह्या मागचा उद्देश एकच होता की ते स्थान जागृत झालं पाहिजे, प्रत्येकापर्यंत पोचलं पाहिजे, त्याचं महात्म्य प्रत्येकापर्यंत गेलं पाहिजे. आणि वाहणारी गंगा आहे ती आपण जर बघितलं असेल, चक्रतीर्थ हा जो प्रवाह आहे कुशावर्ता आपल्या गंगाद्वारवरून जसं ब्रह्मगिरीवरनं नदी प्रगट झाली ती आपली त्र्यंबकराज आपल्या कुशावर्तामध्ये, नंतर त्र्यंबकराज मंदिर आणि तिथून लुप्त आहे. परंतु विष्णूंनी सुदर्शन चक्राच्या माध्यमातून चक्रतीर्थ निर्माण केलं आणि तिथून आज राजमहेंद्रीपर्यंत वाहताना आपल्याला डोळ्यांनी दिसते. अशा ह्या पवित्र नदीचं मध्ये प्रत्येकाला स्नान व्हावं म्हणून 2015-16च्या कुंभात स्वामीजींच्या माध्यमातून तिथे उजागर करण्यात आला आणि त्याचं फल आज आपण जरी 12 वर्ष गेले असतील परंतु आज शासनाच्या माध्यमातून शासनाकडे सगळे पाठपुरावे करून आमचे स्थानिक आमदार असतील, हिरामनजी खोसकर साहेब असेल, आम्ही वारंवार माननीय मुख्यमंत्री साहेबांकडे जाऊन, देवेंद्र फडणवीस साहेबांकडे जाऊन, गिरीश भाऊ महाजनांकडे जाऊन आणि आमचे जे काही जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष आहे सुनीलजी बच्चाव सरांकडे आम्ही प्रत्येक वेळेस पाठपुरावा केला आणि त्यांनी नक्कीच त्या पाठपुराव्याला आम्हाला यश दिलं. त्यांनी सांगितलं की महाराज हे नवीन स्थान आहे, या स्थानाला आम्ही निधी भरभरून देणार आहेत. आमदार साहेबांचा पण याच्यामध्ये सिंहाचा वाटा. हो, यावेळेस पहिले त्यांनी आपल्या पहिल्या टप्प्याला त्यांनी आपल्याला 22 कोटी रुपये मंजूर केले. तर नक्कीच मी माननीय मुख्यमंत्री साहेब, आपले कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन साहेब, तसेच स्थानिक आमदार आपले हिरामनजी खोसकर साहेब आणि जे आमची भारतीय जनता पार्टीची जी आध्यात्मिक आघाडी आहे त्या आध्यात्मिक आघाडीच्या सर्वांचे मी खूप खूप अभिनंदन, आभार व्यक्त करतो आणि असंच त्यांचं प्रेम आमच्यावर राहावं आणि भविष्यात अजून लागणारा निधी त्यांच्याकडनं उपलब्ध व्हावा हीच आमची इच्छा आहे. नक्कीच, धन्यवाद माऊली रामकृष्णारी. मग नक्कीच बघू शकता ठिकाणाहून जनसामान्याच्या जनकल्याणासाठी राष्ट्र कल्याणासाठी जो काही वसई या ठिकाणाहून श्रीराम शक्तीपीठ संस्थांच्या माध्यमातून जो घेतलेला आहे त्या कार्याचा जोड म्हणून येणाऱ्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर श्रीराम शक्तीपीठ संस्थांच्या वतीने चक्रतीर्थ या ठिकाणी जे काही कुंभमेळ्याचं जे काही प्राचीन स्थळ आहे त्या ठिकाणी विकासाच्या दृष्टिकोन जो काही निधी पास झाला त्या दृष्टिकोनातून शासनाच्या माध्यमातून जो काही निधी पास झाला, सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असतील, कुंभमेळा मंत्री गिरीश भाऊ महाजन असतील, त्याचप्रमाणे त्र्यंबकेश्वर इगतपुरीचे आमदार हिरामनजी खोसकर साहेब असतील, अन्य शासकीय यंत्रणा असेल, सर्वांचं देखील या ठिकाणी श्रीराम शक्तीपीठ संस्थांच्या वतीने स्वामी सोमेश्वरानंद सरस्वती महाराज यांच्या वतीने या ठिकाणाहून जनसामान्यांच्या जनकल्याणाच्या हिताचं जे काही पाऊल उचलले गेले सरकारच्या वतीने त्या देखील कौतुक स्वामीजींनी केलेलं आहे. नक्कीच हे खूप सुंदर असं अध्यात्माचं स्थान या राष्ट्र कल्याणासाठी असते आणि ते आज रोजी या ठिकाणी शासनाची देखील दखल घेतली, त्याबद्दल देखील आपण या ठिकाणी 2 शब्द जाणून घेतले. कॅमेरा पर्सन राजदीप शिंदेसह
खानदेश सुप्रभात न्यूज संपादक अविनाश पाटील, नाशिक. धन्यवाद.